हिंगोलीच्या पहेनी परिसरामध्ये आणि गिरगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। पहेनी इथं अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, तर वसमत भागातील गिरगाव परिसरामध्ये केळीच्या बागा आडव्या झाल्या। यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। घरावरील पत्रे उडून गेल्यानं गावकऱ्यांना रात्र उंट्यावर काढण्याची वेळ आली। दृश्य आपण पाहतोय, अतिशय बिकट अवस्था, अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। शेतीची असेल, पिकांची असेल, केळीच्या झाडांची ही दृश्य आपण पाहू शकतोय, तर घरांची छपरं उडून गेलेली आहेत। आता शेतकऱ्यांनी, नागरिकांनी राहायचं कुठं, आसरा कुठं घ्यायचा, हाही प्रश्न निर्माण झालेला आहे। शिवाय मेहनत करून पिकवलेली पिकंही आता जमीनदोस्त झाल्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये अगदी घराचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, घरातल्या साहित्याचं, जीवन आवश्यक साहित्याचं झालेलं नुकसान, आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये अतिशय मेहनत करून, पैसे खर्च करून पिकवलेली शेती जमीनदोस्त झाली, केळीच्या बागांचं नुकसान झालेलं आहे। ती दृश्य आपण पाहतोय। हिंगोलीच्या पहेनी गावातली ही दृश्य आहे। आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील या संदर्भातले देतील। संतोष। विक्रांत, अतिशय गंभीर बाब आहे, कारण या गावामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। हा विद्युत पोल या ठिकाणी पडलेला आहे, कारण सुदैवानं म्हणावं लागेल, कारण हा पोल या साईडला पडलेला आहे। जर या साईडला जर पडला असेल तर ही जी बिल्डिंग आहे समोरच्या बिल्डिंगचं मोठं नुकसान झालं असतं, कारण नागरिक देखील सैराव्या झाल्या। प्रचंड असं नुकसान या गावामध्ये झालंय। आणि खेदाची बाब म्हणायला गेलो तर या गावामध्ये अद्यापपर्यंत कोणताही महसूल अधिकारी आलेला नाही। नागरिकांच्या डोक्यामध्ये ते टेन्शन आलेलं आहे की आता नेमकं जगायचं कसं। अनेक घरातली जे गव्हाचं असेल, ज्वारी असेल, अनेक म्हणजे भिजलेले आहेत। तसं मला सांगा, कधी वादळी वारा आला होता आणि काय काय नुकसान झाले तुमचं नेमकं? खूप नुकसान झाले, घर पडले, पत्र वाहून गेली, 4च्या सुमार। कोणी महसूल अधिकारी कोणी आले काय आपल्या गावामध्ये? किती नुकसान झाले का? प्रत्येक गावात झाले सगळे, या गावात सगळीकडे जास्त नुकसान झाले, कमी झाले, कुठे जास्त शेतातले जे पत्र उड, कोणाच्या गाड्या उड, कोणाचा फोका उडून जाय, काही जीवित नुकसान वगैरे काय? नुकसान काही नाही। धन्यवाद संतोष या सगळ्या माहितीसाठी।